चला एक मोठी बातमी आहे. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय. मराठा आरक्षणावरच्या प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील. मराठा आंदोलक पुन्हा मुंबईत का आलेत आणि मुंबई बंद का पडली ते शिंदेच सांगू शकतील, असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. मागे एकनाथ शिंदेच आंदोलकांना भेटायला गेले होते, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच विचारा, असंही राज ठाकरे म्हणाले. तर एकूण मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे. जरांगे पाटील बसलेला दुसरा दिवस आहे. काल आपण बघितलं तर CST असेल, भाग असेल, पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते. काय कसं काय बघताय या गोष्टी? मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे. पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मराठा. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला की तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. CST स्टेशन असेल, या बसेस असेल, हे सर्वच लोक अडकलेले आहेत. त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा. सर, निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारीला लागले. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत फोनलाईनवरती. सुषमाताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आरक्षणाच्या संदर्भात जो काही प्रश्न असतील ते एकनाथ शिंदेंना विचारा. तुमची प्रतिक्रिया काय? गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने एकनाथ शिंदेंचं नाव कुठल्या ना कुठल्या कारणाने या आंदोलनाशी जोडलं जात आहे. काल काही व्हिडिओ ही माध्यमांवर त्या संबंधाने फिरत होते. 3 दिवसांपूर्वी देवेंद्रजींनी एक अत्यंत सूचक वक्तव्य केलं की रिसोर्सेस कोण उभं करतंय आणि याच्यात राजकीय फायदा बघणाऱ्यांचं भविष्यात नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. हा सूचक इशारा ते शिंदेंना देत होते का, या संदर्भाने सुद्धा राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होती. काल अमित शाह जेव्हा आले तेव्हा अमित शाह यांच्या बैठकीमध्ये शिंदेसंबंध्यांच्या तक्रारीचा सगळा पाडाच भाजपच्या लोकांनी वाचला. किंबहुना या सगळ्यानंतर अमित शाह यांनी आरक्षणाचा मुद्दा शिंदेंनी हाताळावा अशा सूचना वजा आदेशच दिल्याची माहिती मिळत आहे. त्याचे तपशील अजून नीटसे बाहेर आलेले नाहीत. पण एक नक्की की आता जे मनसे प्रमुखांनी जे म्हटलं की तुम्ही शिंदेंना विचारा, त्याला संदर्भ आहे. आणि तो संदर्भ हा आहे की वाशीमध्ये जेव्हा सगळे आंदोलक आले होते तेव्हा त्या सगळ्या आंदोलकांच्या समोर शिवछत्रपतींच्या पायाची शपथ घेऊन शिंदेंनी अभिवचन दिलं होतं की मी आरक्षण देणार आहे. मग इतक्या दिवसांचा वेळ मिळूनही त्यांना ती गोष्ट का पूर्तता करता आली नाही? किंबहुना 4 महिने आधीपासून जर आंदोलक सांगत आहेत की आम्ही मुंबईत येणार आहोत, तर तो प्रश्न का हाताळला गेला नाही? क्रेडिट घेण्यासाठी शिंदे आणि शिंदेचे नेते जेव्हा सरसावून पुढे होते, ज्या पद्धतीने क्रेडिट घेण्यासाठी त्यांचे सगळीकडे बॅनर वगैरे लागले होते, मात्र आज मात्र ते परिस्थितीपासून पळ काढतात. शिंदेंनी तेव्हा ते हाताळलं असतं तर कदाचित आता ही परिस्थिती उद्भवली नसती. एक दुसरं असं की शिंदेंनी शपथ दिलेली आहे, वचन दिलेलं आहे, आता आरक्षण मिळालं तर ते शिंदेंमुळे मिळेल का, किंवा शिंदेंना श्रेय मिळेल म्हणून फडणवीस मागे सरकत आहेत का? काहीही असेल, पण शिंदे आणि फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सर्वसामान्य ओबीसी जो गावगाड्यात गुण्यागोविंदाने नांदतोय त्यांची वीण उसवण्याचं पाप या दोघांकडूनही होत आहे. हे गंभीर आहे. बरोबर आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी सुद्धा त्याच तयारीत आहेत की आम्ही देखील आंदोलन करू, रस्त्यावरती उतरू. म्हटलं की सर्वसामान्य ओबीसी आणि मराठा जे दोघेही गावगाड्यामध्ये एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात, ज्या पद्धतीने सरकार पक्षातली ही माणसं एकमेकांच्या अंगावर घालण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो अत्यंत वाईट आहे. कारण आपण बघत असाल की ओबीसी म्हणून बबन तायवाडे सारख्या लोकांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. मात्र काही भाजपच्या पेरोलवर काम करणारी लोक ज्या पद्धतीने अदवा विधानं करतात ते अत्यंत वाईट आहे आणि ते किती पॉलिटिकल मोटिवेटेड आहे हे स्पष्टपणे लोकांना दिसतं. तर हे पॉलिटिकल मोटिवेशन जे आहे ते इथल्या मराठा आणि ओबीसी या दोघांनाही
वेठीस धरणारं आहे आणि पर्यायाने ते महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान करणारं आहे. यांचं राजकारण होईल, पण सर्वसामान्य मराठा आणि ओबीसींचा यात जीव जाईल, जे गंभीर आहे. सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर उद्धव ठाकरे यांनी तर एक प्रकारे काल पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेलाच होता आणि आज राज ठाकरे सुद्धा म्हणालेत की मराठा आरक्षणासंदर्भात जर काही प्रश्न असतील तर ते एकनाथ शिंदेंना विचारा, तेच त्याची उत्तरं देऊ शकतील. आझाद मैदान परिसरात दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमले. आरक्षणाशिवाय परत जाणार नाही असा ठाम निर्धार मराठा आंदोलकांनी व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबई परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाबाहेर सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी केली. आंदोलकांच्या गर्दीमुळे सीएसएमटी परिसरात तब्बल 2 तास वाहतूक कोंडी झाली. मराठा आंदोलकांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत केली. मराठा आंदोलकांच्या गर्दीमुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक विस्कळीत झाली. जरांगेंच्या आवाहनानंतर आंदोलकांनी वाहतूक सुरळीत होण्यास मदत केली. सीएसएमटी स्थानकावर देखील मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. सीएसएमटी स्थानकात मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमले. जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. मुंबईच्या सीएसएमटी परिसरात रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आलाय. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सायन पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाली. जड वाहनं रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आल्यामुळे वाशीपासून मानखुर्दपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे असं मनोज जरांगे म्हणालेत. ओबीसींचं आरक्षण काढून आम्हाला नको, मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचंय, महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचं काम फडणवीस करतायत अशी टीका मनोज जरांगेंनी केली. मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा जरांगेंनी दिला. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक कमालीचे आक्रमक झालेत. सीएसएमटी परिसरात मुंडन आंदोलन करत आंदोलकांनी तात्काळ आरक्षण देण्याची मागणी केली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस उपायुक्त स्वतः रस्त्यावरती उतरले. तसंच सीआयएसएफची तुकडी देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणण्यात आली आहे. तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाला देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीएसएमटी परिसरात दाखल करण्यात आलंय. सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला. मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन करण्यात आलंय. मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बार्शीतील शेतकऱ्यांनी आपला रेडा मुंबईच्या रस्त्यावर आणला. सादिक तांबोळे रेडा घेऊन आंदोलनात सहभागी झालेत. मराठा बांधव आरक्षणासाठी मोठ्या संख्येनं मुंबईत आलेत. या आंदोलकांच्या निवासाची व्यवस्था नवी मुंबईतल्या सिडकोमध्ये करण्यात आली. मात्र व्यवस्था चांगली नसल्याचा आरोप मराठा बांधवांनी केलाय. सरकारनं समस्या दूर करावी अशी मागणी या आंदोलकांची आहे. येवला लासलगाव या भागातनं एक भाकर समाजासाठी उपक्रम राबवत मराठ्यांना जेवणाची रसद पुरवली जाते. त्यासाठी घराघरात भाकऱ्या, चपात्या, चटणी यासोबतच जेवणाच्या इतर वस्तू तयार केल्या जात असून या वस्तू घेऊन काही पदार्थ घेऊन मराठा बांधव आज सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईला रवाना झालेत. साताऱ्याच्या माण तालुक्यातील सकल मराठा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी दहिवडी इथे मोर्चाकडून प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. हलगीच्या कडकडाटात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातनं मराठा आरक्षण लागू करण्याचा आदेश निघेपर्यंत मुंबईतून माघारी जाणार नाही असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील आपला मुक्काम वाढवलाय. आंदोलनावरती मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असतानाच आणखी एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्यास सरकारनं जरांगेंना परवानगी दिली. राज्यात सुरू असलेला गणेशोत्सव आणि मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन यामुळे सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्यात. सुट्टीवर गेलेले सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांना तातडीनं ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत. मराठा आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईमध्ये आल्यामुळे बंदोबस्तासाठी सध्याची संख्या अपुरी पडते. त्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याची माहिती मिळाली आहे.
बीडमधनं मोठ्या संख्येनं मराठा बांधव आंदोलनासाठी आले. सीएसएमटी स्टेशनवर आंदोलकांनी आपली रात्र काढली. मोठ्या प्रमाणात हाल झाल्यानंतरही उत्साहात हे आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. मराठा आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे आंदोलकांचे मोठे हाल झाले. जिथे आधार मिळेल तिथे आंदोलकांनी आसरा घेतला. नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघानं विरोध दर्शवलाय.